विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या। या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षांच्या दोन्ही अध्यक्षांना नोटीस बजावली आहे। निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अमरावतीच्या खल्लार गावात नवनीत राणांच्या सभेत राडा झाला। खुर्च्यांची फेकाफेकी करत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। धमकीचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांनी समोर येत आपली बाजू मांडली। भारत चीनमधील तणाव कमी होणं आवश्यक असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलंय। सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असं मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं। मुंबई विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्रांमध्ये पोलिसांनी मतदान केलंय। आतापर्यंत 6567 पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केलंय। पाकिस्तानातील कर तुटवडा आणि विदेशी कर्ज प्रत्यक्षात आणण्यासाठी विलंब होतोय। यामुळे पाकसाठी दिल्या जाणाऱ्या 7 अब्ज डॉलर्स निधीच्या अंमलबजावणीत आव्हानं येत असल्यानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चिंता व्यक्त केली आहे। अमित शहांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांसाठी या सभा घेण्यात येतील। गडचिरोली, वर्धा आणि काटोल इथे प्रचार सभा होईल। शरद पवार यांची आज दौंड तालुक्यात जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी वरवंड इथे सभा होईल। देवेंद्र फडणवीसांची आज नाशिकमध्ये प्रचार सभा होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून नाशिकमध्ये फडणवीसांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। कळमनुरी आणि हिंगोली विधानसभेत ते उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। दुपारच्या सुमारास जिंतूरमध्ये सभा तर पाथरी शहरात सायंकाळच्या सुमारास जाहीर सभा होईल। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावर जयंत पाटलांनी टीका केली आहे। पराभव जवळ येतो तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं। बटेंगे तो कटेंगेचं राष्ट्रवादीचं समर्थन करत नसल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले। मालेगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। दादा भुसेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे सभा घेतील। धुळ्याच्या दहिवेल गावातही शिंदेंची प्रचार सभा होणार आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आकाशदीप गिल्ला या आरोपीला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पंजाब पोलिसांच्या मदतीनं भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या एका गावात ही अटक करण्यात आली। आरोपीवर हत्येत सहभागी आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आज नांदेड दौऱ्यावर आहेत। नायगावच्या काँग्रेस उमेदवार मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी धर्माबाद इथे सकाळी 12 वाजता ते रॅली काढतील। दुपारी 1 वाजता भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कदम यांच्यासाठी प्रचार सभा घेतील। लालबागमध्ये तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या कार्यक्रमानिमित्त मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार एकत्र पाहायला मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। दिवाळीच्या सुट्टी काळात तुळजाभवानी मंदिराला 3.25 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। यामध्ये 656 ग्राम सोनं आणि 13 किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे। काही दिवसांपूर्वी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे। या घटनेमुळे नागरिकांनी पाळीव श्वानांचं लसीकरण आवर्जून करण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। केंद्र सरकारने खरीप शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली असली तरीही शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे। केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। देशात आजही अनेक ठिकाणी हॉल मार्किंग शिवाय सोन्याचे दागिने विकले जात आहेत। या संदर्भात सरकारनं जाहीर केलंय
की आता वेगवेगळ्या राज्यातील हॉलमार्किंग शिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा अंचन यांचं दुःखद निधन झालंय. रीटा अंचन यांच्या निधनानं मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. राज्यातील ऊसतोड मजूर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हंगाम पुढे ढकलण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय निवडणूक आयोगानं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तब्बल 12 लाख ऊसतोड मजूर मतदानापासून वंचित राहणार असून त्याचा फटका किमान 25 मतदारसंघात होण्याची भीती व्यक्त होतीये. निवडणुकीच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रात आकाशात 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानांची भीरभीर सुरू आहे. हेलिकॉप्टर आणि विमानांची दिवसाकाठी किमान 250 लँडिंग होत आहेत. निवडणूक हंगामाच्या निमित्तानं या उद्योगात 550 कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होणार आहे. स्टार प्लसवर सुरू असलेली अनुपमा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेसंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनुपमाच्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.